वड़वनी तालुका के हरिश्चंद्र पिंपरी गांव के जिला परिषद स्कूल बदहाली के कगार पर है। बच्चे जान जोखिम में डालकर अपनी पढ़ाई पूरी करने को मजबूर हो गए हैं। बता दें कि टपकती छतें, दरकती दीवारें और जर्जर कक्षाएं ऐसी हैं जैसे कि बीड़ जिले के स्कूल में पढ़ाई कम और खतरा ज्यादा है। शिक्षकों और अभिभावकों ने कई बार प्रशासन से मरम्मत की मांग की, लेकिन हालात जस के तस है। बारिश में हालात और बिगड़ जाते हैं। कई बार बच्चों को स्कूल से छुट्टी भी देनी पड़ती है। अब सवाल ये है कि बच्चों को शिक्षा का अधिकार मिलेगा या डर के साये में ही उनका भविष्य रहेगा। हरिश्चंद्र पिंपरी तांडा येथील जिल्हा परिषदची शाळा 2 रूम, एक आमच्या पाठीमागची एक रूम पडलेली आहे आणि समोरची एक रूम पडलेली आहे। मी हरिश्चंद्र पिंपरी तांडा येथील ग्रामस्थ म्हणून बोलत आहे। माझं नाव सुंदर धोंडीराम राठोड। आमची एक विनंती प्रशासनाला की लहान मुलं या शाळेत शिकत असून प्रशासनाने आमच्या मागणीकडे इथून मागे दुर्लक्ष केलेले आहे। आम्ही वेळोवेळी प्रशासनाला विनंती आणि अर्ज करून प्रत्यक्ष भेट देऊन मागणी केली असता आजपर्यंत आमच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतलेली नाही। म्हणून आमची एक विनंती आहे की ज्या शाळेमध्ये गरीब ऊसतोड मजुराचे मुलं शिक्षण घेतात त्या शाळेला आणि त्या ठिकाणी त्या शाळेला व्यवस्थित बांधकाम करून देण्यात यावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे। आम्ही गेल्या वर्षी BO कार्यालय, जिल्हा परिषद, शिवसाहेब यांना आपण तसं शिक्षण अधिकारी यांना आपण निवेदन दिले, लेखी निवेदन, आणि आपण यावर्षीसुद्धा त्याचा पाठपुरावा केलेला आहे। 2 वर्ग खोल्या पूर्णपणे पडल्यात आणि 1 वर्ग खोली पडण्याच्या स्थितीत आहे। आपल्याकडं सध्या 32 पटसंख्या आहे हजेरी पटावर, आणि दुसरे मुलं पण येतात आपल्याकडे। आमची अशी मागणी आहे की आम्हाला कमीत कमी 2 वर्ग खोल्या शासनाने तात्काळ मंजूर करून बांधकाम करून द्यावं। या शाळेच्या वर्ग खोल्या 2 पडलेल्या आहेत, तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाला मागणी करूनसुद्धा आमची प्रशासनाने दखल घेतली नाही। तर आता सध्या जे विद्यार्थी वर्ग खोल्यामध्ये बसतात तर त्यांच्या जीवाला जर धोका झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार। पडलेली पोरं आम्ही बाहेर बसितो, समजा पाऊस चालू असल्यावर, तर ह्याला जीवितहानी काय झाली तर प्रशासन जबाबदार राहील। कुणाची जीवितहानी झाली पोरांची ह्याला लोकप्रतिनिधी जबाबदार राहील। रविवार त्यांना सांगितलं, सरपंचांना निवेदन दिलं होतं, पत्रव्यवहार सगळे केलेले आहेत। काय आम्हाला 2 वर्षापासून कायच पाठपुरावा भेटला नाही त्यांचा।